चला तर आज आपण टिफिनसाठी मस्तपैकी चवदार अशी भरलेली ढोबळी मिरची म्हणजेच भरलेली शिमला मिरचीची आज रेसिपी दाखवणार आहे। तर आजची रेसिपी आहे शिमला मिरची। खूप टेस्टी चवदार आणि खूप कमी वेळामध्ये अगदी सहजपणे सुद्धा तुम्ही सकाळच्या वेळामध्ये घाईमध्ये तुम्ही ही मिरची बनवू शकता भरलेली। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य। इकडे बघू शकता इतक्या छान छोट्या छोट्या ना अशा शिमला मिरच्या मला काल भेटल्या होत्या, तर मग म्हणलं आज टिफिनला ह्याच बनवावं छान। आणि शिमला मिरची म्हणलं की सगळ्यात पहिलं तर मला भरलेली शिमला मिरचीच आवडते, त्यामुळं मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी मी एक कूट करून घेतला, शेंगदाणे लसूण आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकला आहे। अद्रक काही जास्त वापरायचं नाही, हां लसूणाचा वापर मात्र चांगला करा। तर शेंगदाणे लसूणचा असं बारीक कूट करून घेतला आहे, म्हणजे थोडंसं भाजायचं परतायचं। कोथिंबीर घेतली, टमाटे घेतले, इथे कांद्याचा वापर नाही करणार, आणि कढीपत्त्याचे मस्त फ्रेश पाने घेतलेले आहेत। आता काय करायचं, आपण हे छोट्या छोट्या शिमला मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत। आता इकडे मी पेपर टाकून घेते। काय होतं आपलं किचन वाटाणा स्वच्छ राहतो अशाने, तर मी नेहमी तसं काय कटिंग वगैरे करायचं असेल तर कटिंग बोर्ड नसेल तर असा पेपराचा वापर करायचा। तर इकडे बघू शकता मी शिमला मिरची ह्या अशा पद्धतीने आज कट करणार आहे। हे असं जे देठ असतो ना तो भाग असा थोडासा समोरचा कट करून घ्यायचा, आणि मग सहजपणे तुम्ही आतमधल्या ह्या ज्या बिया आहेत ना शिमला मिरचीच्या त्या काढू शकता। हे बघा मस्त 1 मिनिटाच्या आत सगळ्या मिरच्या तुम्हाला कट करून भेटतील। हे बघा किती छान असे वाटीसारखं झालंय, अगदी एकदम मस्त मोदकासारखं सारण जसं आपण स्टफिंग करतो ना परफेक्ट झाले। बघू शकता किती सहजपणे याच्यामध्ये सारण आपल्याला भरता येईल, म्हणजे मसाला। आता मी सगळ्या कट करून घेते। ते इकडे बघू शकता झटकेपट मी खूप कमी वेळामध्ये ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, आणि 1-2 असे देठ ठेवलेत कारण की मला आवडतात अशी देठावाल्या मिरच्यासुद्धा, त्याला अशा समोरून चिरा पाडल्यात 2 बस, आणि बाकीच्या अशा कट केल्या जे मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। खूप सोप्या पद्धतीने मिरच्या कट होतात आणि सहजपणे कटिंग होती, आणि खूप छान याच्यात मसाला भरला जातो। मग तर आपण काय करायचं, हे जे वाटण करून घेतलंय शेंगदाणे लसूण ते आता मी एका ताटात काढून घेते। शेंगदाणे लसूण हा ना जो वाटण केलं ना हे तुम्ही ना महिना 10-15 दिवस तरी फ्रीजमध्ये ठेवू शकता स्टोअर करून। प्रत्येक भाज्यामध्ये 1-2 चमचे जरी टाकलं ना तरी छान भाजी होईल तयार। तर इकडे बघू शकता हा जो कूट केला याच्यामध्ये मी 2-2.5 चमचे लाल तिखट टाकते, कारण मला झणझणीत स्पायसी शिमला मिरची खूप आवडती, पण तुम्ही कमीसुद्धा इथं तिखट वापरू शकता। त्यानंतर अर्धा 1 चमचा मी गरम मसाला टाकला आहे। ह्याच्यात आपण हळद टाकूया अर्धा 1 चमचा। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि धना पावडर। हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। त्यानंतर आता मी याच्यामध्ये धना पावडर टाकते। हे धना पावडर मी घरीच बनवलेलं आहे, रेडीमेड नाही आहे, म्हणजे मग आवडतं हे असलं घरच्या घरी बनलेलं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचा जो कूट केला आपण त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले, म्हणजे कसं एकजीव होऊन जातं। जर तुम्हाला शिमला मिरची हिरव्या मिरचीची आवडत असेल तर मसाला स्किप करायचा, आणि शेंगदाणे लसूणसोबत मिरचीचं वाटण करायचं। तर आता थोडंसं अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये मी टाकलं आहे, कारण की कसं मसाला जो आहे ना तो सुका राहिला ना मग तो भरता येत नाही। थोडासा ओलसरपणा द्यायचा, जेणेकरून काय होतं मिरची असो कारला असो वांगा असो स्टफिंग छान पॅक राहते। हे बघा असे छोटे छोटेसा मसाला उचलायचा, आणि आपली शिमला मिरची कट केली ना तर बघू शकता ज्या प्रकारे मी कटिंग केली आहे ना शिमला मिरचीची तशा पद्धतीमध्ये किती सहजपणे हा मसाला कुठेही न पडता कुठेही न सांडता अगदी व्यवस्थित परफेक्ट भरला जात आहे। तर अशा प्रकारे शिमला मिरची नक्की कटिंग करा, तुम्हाला खूप सोपं जाईल मसाला भरायला। हे बघू शकता झटकेपट पटापट तुम्ही सकाळी ही रेसिपी करू शकता। हे अशा प्रकारे हे बघा मस्त पॅक झालं आहे, चारी बाजूनी कट टू कट झालं आहे। आता मी हे सगळ्या भरून घेते अगदी खूप कमी वेळामध्ये। इतक्या कमी वेळामध्ये मी या सगळ्या मिरच्या भरून घेतल्यात, आणि तुम्ही बघू शकता याच्यातला मसाला किती छान पॅक झाला आहे। हा उरलेला मसाला राहिला थोडा, तो सुद्धा आपल्याला वापरायचा आहे। तर आता कढईमध्ये तेल ठेवायचं तापाला, गॅस करायचा आहे मंद, थोडेसे कढीपत्त्याचे पाने टाकायचे, आणि बारीक चिरलेला टमाटा। टमाट्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे गरम तेलामध्ये टाकल्या थोडं उडलं जातं। तर टमाटं नरम सॉफ्ट होईपर्यंत थोडं परतून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची,
म्हणजे मसाल्यात तर मी हळद टाकली, पण इकडे जरी तुम्ही हळद मीठ टाकलं ना तर मग छान अजूनही मस्त टेस्ट येते. तेलामध्ये थोडा हळद मीठ मसाला टाकला की. तर मी थोडंसं टाकून घेतलं चिमूटभर अगदी. आता याला थोडं परतून दिलं की आपण याच्यामध्ये जो उरलेलं सारण आहे, म्हणजे जो मसाला आपण तयार केला ते उरलेला जो मसाला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा. ह्या स्टेजवर ना मंद गॅस करायचा, कारण की काय होतं मग चिटकला जाऊ शकतो मसाला. हे असं परतून घ्यायचं. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवाज येत असेल ना तर प्लीज इग्नोर करा, कारण की बाहेर काम चालू आहे सोसायटीमध्ये. तर इकडे बघू शकता थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, कारण मसाला जरा मला परतून घ्यायचा आहे मस्त तेल सुटेपर्यंत. हे असा मसाला परतून घेतला ना तर मिरचीला खूप छान टेस्ट येते. परतून घेत आहे. आता एक एक मिरच्या, शिमला मिरच्या सगळ्या मी याच्यामध्ये सोडून घेते. हे बघू शकता सगळ्या सोडून घ्यायच्या आणि हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. सगळ्या छान बारीक बारीक अशा शिमला मिरच्या, मसाल्याने भरलेल्या अशा ह्या शिमला मिरच्या आपण उरलेला जो मसाल्याचा ग्रेव्ही केली त्याच्यामध्ये ह्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. झाकण ठेवायचं, 5 मिनटं वेळ द्यायचा, पण त्याच्या आधी 1-1 मिनटाला चेक करायचं. बघू शकता 1-1.5 मिनटात झाला आहे आणि किती सुंदर अशा आपल्या हे शिमला मिरच्या शिजून निघत आहेत. नरम सॉफ्ट पडल्यात, पाण्याची आवश्यकता नाही, अगदी थोडंसंच पाणी मी इथे टाकलेलं आहे. आणि बघू शकता किती मस्त झालेलं आहे. शिमला मिरची नरम सॉफ्ट पडलेली आहे आणि छोट्या छोट्या मिरच्या आहे ना मस्त लागतात खाता वेळेस. वरून आता कोथिंबीर टाकते. फक्त आणि फक्त 5 मिनटात या मिरच्या तयार होतात. याला झाकण ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं. तर बघू शकता थंड केलेला आहे पूर्णपणे मिरच्या. तर हे बघा वरून थोडीशी कोथिंबीर अजून टाकते आणि तुम्हाला मी दाखवते. हे असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता किती मस्त झालेली आहे शिमला मिरची. कट टू कट अशी मसाल्यामध्ये भरलेली आहे. चारही बाजूनी मसाला पॅक झाला आहे आणि ग्रेव्ही बघा किती थिकनेस आला आहे याच्यामध्ये. जो पण रस्सा होता तो पूर्ण नाहीसा झालेला आहे. तर चला आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर ही झाली आपली टिफिनसाठी चमचमीत अशी भरलेली शिमला मिरची, म्हणजे ढोबळी मिरची. खमंग टेस्टी चवदार, टिफिन चाटून पुसून खाताना इतकी छान लागते खाता वेळेस. गरमागरम रोट्या भाकरी जर नेत असाल टिफिनमध्ये तर भाकरीसोबतसुद्धा खूप भारी लागते भाजी, पण शक्यतो पोळ्यासोबत मस्त लागते खायला, कारण आपल्याला टिफिनला न्यायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? नक्की ट्राय करा. टिफिन सिरीज चालू आहे, 2 दिवसामध्ये संपून जाईल. तर व्हिडिओ नक्की बघत राहा, छान छान मी रेसिपी दाखवते. तर ही भाजी नक्की ट्राय करा. सकाळच्या घाईमध्ये पण तुम्ही याला सहज बनवू शकता, काहीही वेळ लागत नाही. छोट्या छोट्या शिमला मिरची, भरलेलं वांगं वगैरे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता टिफिनसाठी. तर मस्त झालेले आहे आणि आजचं टिफिनचं माझं फिनिश होणार आहे. तर तुम्ही पण ट्राय करा, आवडीने खाताल आणि भूक अशी मस्तपैकी तुमची वाढली जाईल. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये का अशाच छान रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा.